ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि प्रतिमापासून. अगं मला कोणीतरी आई अशी हाक मारल्यास की वाटते असं म्हणते आता प्रतिमा सायलीला. तर आता सायली म्हणते कदाचित मीच मनात मारली असेल. तर आता हे ऐकून सगळेच आता हसतात. मात्र अस्मिता आणि प्रियाला राग येतो. तर आता प्रिया घाबरते सुद्धा. तर आता प्रिया येते आणि ढकलते सायलीला आणि म्हणते तुझा काय संबंध आहे, तुझी आई आहे का ती, असं म्हणते आता प्रिया. तर आता हे बघून अस्मिता मात्र खुश होते. तर आता प्रिया परत आपला ड्रामा चालू करते प्रतिमासोबत. आता प्रिया म्हणते आई मी केव्हापासून तुझी वाट बघत होते, कधी तुला माझ्यासाठी वेळ मिळतोय ना, असं झालं होतं असं म्हणते आता प्रिया. म्हणून तुला वाटलं असेल मी मारली होती हाक आई मोनाशी, असं म्हणते आता प्रिया. असेल असं म्हणते आता प्रतिमा. आई आता हे सगळं केलं असं प्रिया आता ऍक्टिंग करते चेहरा बघून प्रतिमाचा. तुला असं बघून किती मला आनंद झालाय असं म्हणून सांगू, असं म्हणते प्रियाने मिट्टी मारते आता ती प्रतिमाला. तर आता अर्जुन म्हणतो आत्या तू माझ्या आणि सालीच्या नजरेतून कायम चांगलीच दिसतेस, पण तू हॅप्पी आहेस ना ते महत्वाचं, असं म्हणतो आता अर्जुन. तू बस ना उभी काय आहेस असं म्हणतो आता अर्जुन. तर हो नाही असं म्हणून आता प्रिया बसवते आता प्रतिभाला खाली. रविराज ही आनंदाची बातमी तुम्हाला आम्हाला येऊन सांगायची वाटली, हे खरंच खास आहे असं म्हणतात आता पुण्याची. खरी नाती तुटल्यासारखी वाटली तरी ती कधीच तुटत नाहीत असं म्हणते आता पुण्याची. तर आता कल्पना म्हणते प्रतिमा आता मला काय आठवतंय माहितीये का, असं म्हणते आता कल्पना. काय ग असं म्हणते आता प्रतिमा. जेव्हा मला पहिल्यांदा हे माझ्या घरी भेटायला आले होते ना, तेव्हा त्यांच्यासोबत तू सुद्धा आली होतीस असं म्हणते आता कल्पना. आणि मी खूप घाबरली आहे हे तुझ्या लक्षात आलं होतं असं म्हणते आता कल्पना. तेव्हा तू मला म्हणाली होतीस नाही म्हणजे तू सुंदर आहेसच, पण आमच्या घरात ना मनाच्या सौंदर्याला जास्त जपलं जातं असं म्हणते आता कल्पना. तेव्हा तू आमच्या घरात नक्कीच शोभशील असं म्हणते आता कल्पना. आणि त्यानंतर माझी भीती कायमची निघून गेली बघ असं म्हणते आता कल्पना. बरं आता तुम्ही गप्पाच मारणार आहात की सेलिब्रेशनचा प्लॅन पण आहे असं म्हणतो आता अश्विन. कोणाची मगाशी तू त्या गोडाचं काहीतरी म्हणली होतीस ना असं म्हणतो आता अश्विन. हो 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 मी करते गोडाचा शिरा असं म्हणते आता कल्पना. मग आपण सगळ्यांनी एकत्र जेवायला बसूया असं म्हणते आता कल्पना. नाही 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 आम्ही काही जेवायला थांबणार नाही असं म्हणतो आता रविराज. का असं म्हणतो आता अर्जुन. तर मग आता रविराज म्हणतो तिथे सुमन वाट बघत बसली असेल असं म्हणतो आता रविराज. अरे ती किती खुश झाली माहितीये का असं म्हणतो आता रविराज. तिने काहीतरी पंचपक्वान करून ठेवले असतील असं म्हणतो आता रविराज. हो आता आम्ही निघतो असं म्हणते आता प्रतिमा. येते सायली असं म्हणते आता प्रतिमा. तर मग आता मध्येच प्रिया येते आणि म्हणते आई बाय, आणि तुझा चेहरा आधी सगळं झाला नाही म्हणून कॉंग्रॅट्स असं म्हणते प्रिया. आणि 1-2 दिवसात मी घरी येईनच मग, आणि आम्ही मस्त सेलिब्रेट करू असं म्हणते आता प्रिया प्रतिमाला. तर आता सायली आणि अर्जुन आपल्या खोलीमध्ये जातात. तर आता सगळेच आपल्या आपल्या खोलीतनं जातात. तर मग आता पूर्णाजी आणि कल्पना तेवढ्या थांबलेल्या असतात. तर आता पूर्णाजीला आनंद अश्रू येतात. तर आता इथे पूर्णाजी देवीसमोर प्रार्थना करत असतात. तर मग आता पूर्णाजी म्हणतात देवी आई आज मी पूर्वीसारखा प्रतिमाचा चेहरा पाहिला असं म्हणतात आता पूर्णाजी. मी आता प्रतिमाचा पहिल्यासारखा चेहरा बघितला आणि मग आता वाटलं की आता सगळंच पूर्वीसारखं होणार. प्रतिमाची स्मृती परत येईल. तिच्या नजरेत पुन्हा एकदा तिच्या नजरेत परत एकदा ओळख दिसेल. तिच्यावर ह्याच्या पुढे कुठलंही संकट येऊ देऊ नकोस देवा असं म्हणते आता पुण्याची. कुठलंही संकट येऊ देऊ नकोस असं म्हणून आता रडतात पुण्याची देवासमोर. तर आता कल्पना येते आणि खांद्यावर हात ठेवते पुण्याजीच्या. पुणाई आता डोळ्यामध्ये अजिबात पाणी आणायचं नाही असं म्हणते आता कल्पना. अगं हे आनंद अश्रू आहेत असं म्हणते आता पुण्याची. प्रतिमाचं आयुष्य हळूहळू रुळावर येते असं म्हणते आता पुण्याची. मग ते बघून मला आनंदच होईल ना असं म्हणते आता पुण्याची. पुणाई जेव्हा प्रतिमा परत आली तेव्हा तिची काय अवस्था होती ना असं म्हणते आता कल्पना. मला तर वाटलं होतं ती परत कधी नॉर्मल होणारच नाही असं म्हणते कल्पना. आणि तेव्हा तुम्हाला काय वाटलं असेल हे मी समजू शकते, कारण कुठल्याही आईला आपल्या मुलीला असं बघायला कधीच नाही आवडणार असं म्हणते कल्पना. मी तेव्हापासून देवी आईकडे प्रार्थना करत होते की प्रतिमाला परत एकदा सुखाचे दिवस येऊ देत म्हणून असं म्हणते आता पुण्याची. आणि बघा पूर्णाई देवी आईनी तुमची प्रार्थना ऐकली असं म्हणते कल्पना. प्रतिमाला तिच्या दुःखातून तिच्या जवळच्या माणसानेच बाहेर काढले असं म्हणते कल्पना. रविराज आणि असं म्हणते आता कल्पना. तर मग आता पुणाई म्हणतात अर्जुनची बायको. हे बघ कल्पना, आज प्रतिमाकडे तिचं कुटुंब आहे, आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे, तिला तिच्या मुलगीचा संसार बघता येतो. फक्त एक गोष्ट कमी आहे. हो प्रतिमाची स्मृती असं म्हणते आता कल्पना. पण पूर्णाई कल्प कल्पना असं म्हणते की पण प्रतिमाला तर आता खूप चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट मिळते पूर्णाची. तिचे ते मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रद्धा त्या जेव्हा आपल्या घरी आल्या होत्या तिने सांगितलं ना की प्रतिमाला सगळं आठवण्याचे खूप चान्सेस आहेत असं म्हणते आता कल्पना. आणि बघा ना आज इतक्या औषधांनी त्यांच्या औषधांनी कल्पना म्हणते की प्रतिमा किती बरी झाली आहे. मग तिला जुनं सुद्धा सगळं आठवेल असं म्हणते कल्पना.
तुझ्या तोंडात साखर पडू दे असे म्हणतात आता पुन्हाची. पण प्रतिमा स्वतःच्याच आठवणींची आंधळी कोशिंबीर खेळते ना असं म्हणते पुन्हाची. ते मला नाही बघवत ग असं म्हणतात त्या. आणि आता ते फार दिवस नाही बघावं लागणार असं म्हणते कल्पना. सगळं तुमच्या मनासारखं होईल बघा. हो म्हणून खुश होतात आता पुन्हाची आणि पाया पडतात परत देवाच्या. तर आता इथे अर्जुनाने सायलीचा सीन दाखवलाय. तर आता इथे आरती कपडे घडी करून ठेवत असते आणि अर्जुन मात्र काहीतरी वाचत असतो. बायको प्रतिमा त्या जेव्हा येते ना तेव्हा तुझ्या तोंडावर एक वेगळाच ग्लो असतो. तुझ्या तोंडावरचा ग्लो बघण्यासारखा असतो असं म्हणतो होता अर्जुन. जगातली पहिली सून आहेस तू जी सासूला बघून इतकी खुश होते असं म्हणतो होता अर्जुन. त्या काय माझ्या फक्त आते सासू नाही आहेत, माझी आई असल्यासारख्याच आहेत त्या असं म्हणते आता सायली. आणि त्या माझ्यावर प्रेम पण त्यांची मुलगी असल्यासारखंच करतात ना असं म्हणते आता सायली. येस आय नो बट यू नो वॉट. आत्या समोर आल्यावर तो चेहरा कसा होता माहिती आहे का असं म्हणतो अर्जुन. जर का अचानक कुठल्या मुलीला तिची आई दिसते तेव्हा ती मुलगी खुश होते तसा होतो असं म्हणतात अर्जुन. आणि मग आता सायली सुद्धा हसायला लागते. खरं आहे तुमचं, पण आज ना मला प्रतिमा आत्याला बघून खूप भरून आलं हो, असं म्हणते आता सायली. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे डाग मला कधीच खटकले नाहीत, पण आज त्यांचे डाग गेलेले पाहिले ना तेव्हा असं वाटलं की त्यांचं आयुष्य पूर्वीसारखं होण्याचे चान्सेस खूप आहेत आणि ही पुढची पायरी आहे असं म्हणते आता सायली. आणि का कोण जाणे, मला असं वाटतंय की नेहमी माझी आई असती ना तर ती एक अगदी प्रतिमा आत्यासारखी असते असं म्हणते सायली. तुझं आणि प्रतिमा आत्याचं रिलेशन तसंच तर आहे असं म्हणतो होता अर्जुन. किती खास नातं असतं नाही असं म्हणते आता सायली. म्हणजे तुम्हीच बघा ना, म्हणजे आई तुमच्यावर कितीही चिडल्या तरी तुमची काळजी करणं काही सोडत नाहीत असं म्हणते सायली. आणि अर्जुन पण हसतोय ऐकून. असंच नाचं असतं असं म्हणतो आता अर्जुन. इमोशनल. आणि आपलं तर सोडच, ती साक्षी क्रिमिनल माइंडेड असून सुद्धा तिच्या आईशी किती कनेक्टेड आहे ती असं म्हणतो अर्जुन. आणि म्हणूनच तर तिने तिच्या आईचा फोटो तिच्या जवळ ठेवला असं म्हणतो अर्जुन, जो चैतन्याने बघितला होता. असंच तिने ते पेंडंटही तिच्याजवळ ठेवलं असतं तर किती बरं झालं असतं ना असं म्हणते आता सायली. आज मी सगळीकडे शोधलं पण नाही सापडलं असं म्हणते आता सायली. पण एवढं सगळं केलं ते सगळं वाया गेलं असं म्हणते सायली. इट्स ओके, पण तू खरंच खूप मोठी रिस्क घेतलीस आणि आय एम प्राऊड ऑफ यू. पण आज आपल्याला पेंडंट मिळायला हवं होतं असं म्हणते सायली आता अर्जुनला. ते पेंडंट तिने घरात ठेवलंय की नाही हेही कळलं नाही मला असं म्हणते सायली. काय हो, आता आपल्याला हा शोध बंद करावा लागेल का असं म्हणते सायली. नाही, बंद नाही असं म्हणतात अर्जुन. आपल्याला हा शोध चालू ठेवावाच लागेल. आपल्याला परत महिपतच्या घरी जावं लागेल असं म्हणतात अर्जुन. आई आणि मुली म्हणजे तो मध्ये जो इमोशनल बॉन्ड असतो तो साक्षी आणि तिच्या आईमध्ये पण असणार असं म्हणतो अर्जुन. आणि आय एम व्हेरी शुअर साक्षीने तिच्या गेलेल्या आईची आठवण म्हणून ते पेंडंट ती तिच्याकडे नक्कीच ठेवलं असेल असं म्हणत होता अर्जुन. पण हा फक्त अंदाज झाला हो आपला असं म्हणते आता सायली. आपल्याला परत त्या सायलीच्या घरी जाऊन पेंडंट शोधायची संधी कशी मिळणार असं म्हणते आता सायली. मिळेल, आपल्याला परत संधी मिळेल त्या साक्षी आणि मैपतच्या घरी जायसाठी असं म्हणतात अर्जुन. आपल्याला त्यांच्या घरी तेव्हा जावं लागेल जेव्हा ते दोघंही घरी नसतील आणि लवकर घरी परत येणार पण नसतील तेव्हाच असं म्हणतो आता अर्जुन. अहो पण हे आपल्याला कसं कळणार असं म्हणते आता सायली. आणि कसं आणि कधी मिळणार ते पेंडंट असं म्हणते सायली आता. तर आता इथे सगळ्यांना हसत बसलेलं दाखवलंय, पण ही गोष्ट मात्र खरी आहे. सचिन जोपर्यंत इथे आहे ना तू सेफ आहेस, इथे आल्यावर काय खरं नाही आहे त्याचं. का रे असं म्हणते तर पुन्हा म्हणजे असं म्हणतो प्रताप, कारण डॅड इथे सचिनला आल्यावर इथे 2-2 बाळा सांभाळावी लागतील असं म्हणतो होता अर्जुन. एक तर त्याचं स्वतःचं बाळ आणि दुसरं म्हणजे अस्मिताई असं म्हणतो होता अर्जुन. सचिनचं सोड, तुझं बघ तुलाच येते धपाटे असं म्हणते आता अस्मिता. तर आता अश्विन पण म्हणतो, आता तुझं बाळ रडायला लागलं तरी तू हे म्हणशील ना, रडायचं नाही तर पाठीत धपाटाच घालते तुझ्या असं म्हणतो अश्विन. बट प्रेक्षक हो बघाय खूप आवड वाटतंय, म्हणजे रोज रोज अस्मिताचा काहीतरी फालतू सीन आणि हसायचं खरंच अजिबातच चांगलं वाटत नाही. सिरियल बोरिंग वाटतंय खूप आता अस्मिता आल्यामुळे सिरियल. तर आता प्रिया म्हणते ती काय बाळ सांभाळणार तरी आहे का, एकतर तिचं बाळ आईकडे असणार नाहीतर सचिनकडे असं म्हणते आता प्रिया. आणि मग आता सगळेच हसतात. तर आता अश्विन परत म्हणतो की त्या सचिनची झोप मात्र नक्की उडेल, कारण ही अस्मिता ये ढाराडूर झोपणार आणि ते बाळ रात्रभर रडत बसणार असं म्हणून आता सगळेच हसतात खूप. आणि सकाळी मग तो खेळत्या बाळाशी आणि आपली अस्मिता ये ऑनलाईन शॉपिंग असं म्हणतो आता अर्जुन. आणि परत हसतात सगळे. तर आता अस्मिता म्हणते की माझं बाळ ऐकतंय, तिचे मामा तिच्या आईला किती छळतात ते असं म्हणते अस्मिता. आणि माझे डोहाळे पुरायचं सोडून तुम्ही माझ्या ऑनलाईन शॉपिंग बद्दल बोलताय का असं म्हणते अस्मिता. मग काय अर्जुन अश्विन मी एवढे ना तुम्हाला आता असं म्हणतो प्रताप. पुढचे काही महिने अस्मिताला अजिबात त्रास द्यायचा नाही असं म्हणतो प्रताप. एकदा काय तिची डिलिव्हरी झाली तर तुम्ही सगळे तिला चिडवायला मोकळे असं म्हणतो आता प्रताप. आणि सगळे हसतात. मी घरीच जाते म्हणजे बरं वाटेल तुम्हाला असं म्हणते अस्मिता. तर सगळे म्हणतात बस बस बस. तर फाईन सॉरी असं म्हणतो आता अर्जुन. पण आता अश्विन म्हणतो बरं अस्मिता तुला कसले डोळ्याले लागले सांग बघू असं म्हणतो अश्विन. मला ना आता गुलकंद टाकून लुसलुशीत पान खावसं वाटतंय असं म्हणतात अस्मिता. विचार करून ना पुण्याला
तोंडाला पाणी सुटते माझ्या असं म्हणते आता अस्मिता. काय असं म्हणतो अर्जुन, मला वाटलं होतं तुला कामं करायचे डोळावे लागतील. पान असं म्हणतो अर्जुन. तर मग आता अश्विन म्हणतो मला वाटलं हिला सगळ्यांची नीट वागायचं हे डोळावे लागले असतील असं म्हणतो अश्विन. अहो फोन द्या ना असं म्हणते सायली, माझा फोन चार्जिंगला आहे. तर आता अर्जुनचा फोन घेऊन सायली काहीतरी करते. हे विमल जा ना स्टडीमध्ये ती बॅग ठेवली जरा घेऊन ये असं म्हणते आता अस्मिता. आणते असं म्हणते विमल. काय आणलेस तू, आमच्यासाठी गिफ्ट आणलेस का असं म्हणतो आता अर्जुन. नाही गंमत आहे असं म्हणते आता अस्मिता. गंमत आहे माझ्यासाठी असं म्हणते ती. आण का पटकन असं म्हणते आता विमल. हे बघा मी ना मॅटर्निटी ड्रेसेस घेतलेत माझ्यासाठी असं म्हणते आता अस्मिता. छान आहेत ना, छान आहेत का असं म्हणते आता कल्पना. मग अशी बरोबर बोलवतं ना मी की आता तुझी ऑनलाईन शॉपिंग चालूच आहे असं म्हणतो आता अर्जुन. अरे मी फक्त माझ्यासाठी शॉपिंग नाही केलेलं, मी बाळासाठी दुपटी, झबलं, डायपर, संबोट असं बरंच काय काय शॉपिंग केलंय. 4-5 दिवसात येईलच ते असं म्हणते आता अस्मिता. तर आता सगळ्या मोठ्या बायका कल्पना, पुणाची आणि सायली एकमेकांकडे बघतात आता. अहो अस्मिता ताई, बाळ होण्याआधी बाळाचे कपडे खरेदी करायचे नसतात असं म्हणते आता सायली. शुभ नसतं ते असं म्हणते सायली. ए गप्प बस हा असं म्हणते आता अस्मिता सायलीला. अति शहाणपणा शिकवू नकोस मला असं म्हणते आता अस्मिता सायलीला. आणि माझ्या बाळासाठी मी काही घेतलं तरी तुझ्या पोटात का ग दुखते असं म्हणते अस्मिता. अस्मिता ती बरोबर बोलते असं म्हणतात आता पुण्याची. अगं बाळाचे कपडे मागवण्याआधी आधी आम्हाला एकदा विचारायचं तरी होतं असं म्हणते पुण्याची. हो अगं आम्ही पण नाहीच म्हणालो असतो असं म्हणते आता कल्पना. तू ना आधी पहिला आपली काळजी घे असं म्हणते कल्पना. मग बाळ होते मग काय बाळाचं सगळं आहे ना ते घे असं म्हणते आता कल्पना. बाळाची शॉपिंग नंतर करतात आधी नाही करत ग असं म्हणते आता कल्पना. अगं पण असं म्हणते अस्मिता. तर मग आता पुण्याची म्हणतात की ती ऑर्डर कॅन्सल कर असं म्हणतात त्या. कर कर असं म्हणतात त्या. तर मग आता कल्पना पण म्हणते कर कर ठीक आहे असं म्हणते अस्मिता आणि कॅन्सल करते ऑर्डर. तर आता सायली अर्जुनचा फोन त्याला देते. तर आता प्रिया म्हणते आता अस्मिताला वाटते तिच्या बाळासाठी काहीतरी तयारी करून ठेवायची आहे तर काय हरकत आहे असं म्हणते प्रिया आता. ही अशी तयारी दुपटी वगैरे काय असं म्हणते आता पुण्याची. दुपटी वगैरे काय ऑनलाईन मागवायची असतात का असं म्हणते पुण्याची. त्यात मायेचा स्पर्श असावा लागतो असं म्हणते पुण्याची. अगं म्हणून तर बाळाला कोरे कपडे सुद्धा घालत नाहीत असं म्हणते पुण्याची. पण हा सगळा विचार बाळाच्या जन्मानंतरच असं म्हणते पुण्याची. तुम्हा मुलींना ना कुठल्याही रीतिरिवाजांची माहिती नसते असं म्हणतात आता पुण्याची. अस्मिता आता बाळाच्या बाबतीत काहीही करण्या अगोदर मोठ्या माणसाचा सल्ला घ्यायचा असं म्हणते आता पुण्याची. कळलं असं म्हणते आता पुण्याची. तर मग आता अस्मिता म्हणते ठीक आहे विचारेन मी तुला, पण बाहेरच्या लोकांनी फुकटचे सल्ले मला द्यायची काहीही गरज नाही असं म्हणते आता अस्मिता. तर हे ऐकून प्रिया मात्र खूप खुश होते. पुरे आता पुरे असं म्हणतो आता प्रताप. किती छान वातावरण आहे असं बिघडू नका ते असं म्हणतो प्रताप. नाही डॅड आता ह्या घराचं वातावरण तेव्हा बिघडलं असतं जेव्हा अस्मिताईला स्वतःचं शॉपिंग कॅन्सल करावं लागलं असतं असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सगळेच हसायला लागतात. तर प्रेक्षक खूप बोरिंग दाखवलंय हे, म्हणजे अस्मिताचं तर खूपच बावळट आणि बोरिंग दाखवायलेत. हे बंद केलं पाहिजे खरं तर. खूप कंटाळा आलाय हे बघून आता अस्मिताचं सगळं. आय एम व्हेरी शुअर आता तिने आजीचं पण ऐकलं नसतं असं म्हणते आता अर्जुन. बघ कितीच छळतात मला असं म्हणते अस्मिता. तर आता सगळे हसायला लागतात. तर आता एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. पनवेलमध्ये प्रेस्टिजियस बिझनेस एक्सपो होणार आहे असं म्हणतो आता प्रताप. त्यांनी आमंत्रण प्रताप सुभेदार आणि फॅमिली असं पाठवलंय हा असं म्हणतो आता प्रताप. तर आता तोच मेसेज साक्षीलाही जातो. तर मग आता साक्षी वाचते आणि ती म्हणते की बिझनेस एक्सपो अहो खूप प्रेस्टिजियस असतं हे असं म्हणते साक्षी. आणि एक सक्सेसफुल बिल्डर म्हणून तुम्हाला सुद्धा इन्व्हिटेशन आहे असं म्हणते साक्षी. आणखी कुणाकुणाला बोलवलंय रे असं म्हणते आता पुण्याची. तर मग आता प्रताप म्हणतो SS कन्स्ट्रक्शन्स मैपत शिखरे पण आहे यात असं म्हणतो आता प्रताप. मग आम्ही दोघं पण येतो ना तुमच्यासोबत, म्हणजे आपण सगळे एकत्र असणार ना तर मैपत तुमच्या जवळही येणार नाही असं म्हणते आता सायली. तर मग आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.